सांगोल्याच्या मुखपत्र शाळेच्या शिक्षकांचे सोलापूर जिल्हा परिषदेसमोर 2 जूनपासून कुटुंब समवेत बेमुदत धरणे आंदोलन। मुख्याध्यापिका व समाज कल्याण अधिकारी वेतन काढण्यासाठी टक्केवारी मागत असल्याचा आरोप। सोलापूर प्रतिनिधी जनजागृती प्रबोधन मंच चोपडी संचलित मुखपत्री निवासी शाळा सांगोला जिल्हा सोलापूर या शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषदेच्या समोर कुटुंबा समवेत उपोषणाला बसले आहेत। मुख्याध्यापिका व समाज कल्याण अधिकारी हे वेतन काढण्यासाठी टक्केवारी मागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शाळेतील 11 कायम कर्मचाऱ्यांपैकी 4 जणांचे 9 डिसेंबर 2020 ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंतचे नियमित वेतन मुख्याध्यापक यांनी मुद्दामून अदा केले नाही। आम्हा 5 कर्मचारी यांचा 7वा वेतन आयोग रोखीचा फरक, 7वा वेतन आयोगाचे 5 हप्ते व महागाई भत्ता फरक तसेच जानेवारी 2022 ते ऑक्टोबर 2023 पर्यंतचा फरक मुख्याध्यापिका यांनी मुद्दामून अदा केले नाही। शाळेस सेवाज्येष्ठ शिक्षक यांच्यामधून प्रभारी मुख्याध्यापक यांची नियुक्ती करावी। वसंत बाबासाहेब पाटील यांचे जुलै 2012 ची वार्षिक वेतन वाढ व ऑक्टोबर 2015 पासूनच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक अदा करावा। 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करावी आणि जून 2020 पासून फेब्रुवारी 2024 पर्यंतचे नियमित वेतन अदा करावे असे वसंत पाटील यांनी म्हटले आहे। शाळेतील आकाश उत्तम पवार स्वयंपाकी यांचा आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय खोटा व बनावट प्रशासकीय आदेश काढला आहे। हा आदेश तत्कालीन समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील यांच्या खोट्या सहीने काढला आहे। त्याद्वारे 2021 ते आजपर्यंतचे वेतन उचलून शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलक यांनी केली आहे। गेल्या 7 वर्षापासून मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आलेली आमची सर्व वैद्यकीय बिले अदा करावीत। शैलजा पाटील यांचे RCI सर्टिफिकेट रिन्यू नसल्याने त्या बेकायदेशीर सेवेत होत्या, म्हणून त्यांनी सन 2010-11 मध्ये रेग्युलर स्पेशल BEd चे शिक्षण पूर्ण केले। यानंतर त्या प्रशासकीय मान्यतेशिवाय बेकायदेशीरपणे सेवेत आहेत। त्यांनी सन 2010 पासून वेतन उचलून शासकीय निधीचा अपहार केला आहे, म्हणून शैलजा पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। आमच्या GPF रक्कमेचा शैलजा पाटील यांनी अपहार केला आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे। आंदोलनात हृदयाचे ऑपरेशन झालेली 4 वर्षाची मुलगी, लहान मुले, वसंत पाटील, अनिल कांबळे, लक्ष्मण खरात, उमेश कोळेकर, दीपक गेजगे, शशिकांत गायकवाड हे सहकुटुंब बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसले आहेत।